श्रोते हो नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. या दिवसात थंडी चांगलीच पडत असते आणि शेतातही भरपूर भाज्या आलेल्या असतात. म्हणूनच भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांची एक मस्त भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी असे आपण खातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणास प्रारंभ होतो. या दिवशी सूर्य आपला पुत्र शनिदेव आणि त्यांची माता छाया यांच्या घरी गेले होते. तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळांनी त्यांची पूजा केली होती असे म्हणतात. या दिवशीच्या पुण्यकाळामध्ये जे दान केले जाते त्याचे फळ 100 पट होऊन आपणास मिळते असे म्हणतात. सूर्य आणि शनिदेव यांच्या भेटीची ही कथा जो ऐकेल त्याचा शनिदोष कमी होतो असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. आता आपण संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कोणती दाने करायची ते पाहूया. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यथाशक्ती दान करावे. आणि दान करण्यापूर्वीचा जो संकल्प आहे तो पाहूयात आपण. प्रथम देशकाल कथन करून मम आत्मनाः सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री सवितृ प्रीति द्वारा सकल पापक्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्य समृद्धि दीर्घायुः महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय इदम दानम करिष्ये असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे आणि दक्षिणा द्यावी. संक्रांतीचा पुण्यकाल पाहूयात. यावर्षी संक्रांत मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी आलेली आहे. या दिवशी सकाळी 8:55 ते दुपारी 4:55 पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे. तर या दिवशी आपण काय करायचे ते पाहूयात. तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावावे. तिळ होम, तिळ तर्पण, तिळ भक्षण आणि तिळदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1946 पौष कृष्ण प्रथमा मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार पुढील प्रमाणे आहेत. संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत. शुभम भवतु. रसिक हो, पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.